कान बीज वाढवावे नाम. आज या ठिकाणी आपलं हिंदू सभेचं संमेलन आहे आणि त्या संमेलनाचे आयोजक जी समिती आहे त्या समितीला मी प्रथम धन्यवाद देतो. ज्यांनी यात जे सहभागी झालेत त्यांनाही मोठे धन्यवाद देतो. आजचा हा आपला सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम कशा करता आहे, आपली आहे हिंदू जागृती. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती ही जागी करायची. पहिली गोष्ट हिंदूला एकत्र करणं हेच मोठं लांछन आहे आपलं, आणि त्यांना जागं करणं त्याच्यापेक्षा आपला मोठा अपमान आहे. काय परिस्थिती आली, हिंदू समाजाला जागा करावं लागते, हिंदू समाजाला एकत्र करावं लागते आणि मग त्यांना ते धर्माचे ढोस द्यावे लागतात. आता हे तुम्ही माणसं आलीत काय गुन्ह्या गोविंदांना आलेत तुम्ही, मला माहिती माझं सगळं आयुष्य गेलं याच्यामध्ये. 17 वेळा तुमच्याकडे चक्रा मारल्यात, सगळी सोय उपलब्ध करून दिली, जेवायची व्यवस्था केली. कोणाला गाडी जसं काय आमच्या पुरीच्या लग्नाला येत आहे तुम्ही, जसं काय आमचे उपकार करायला येत आहे तुम्ही. काय परिस्थिती आहे महाराज, परिस्थिती काय आहे, सध्याची परिस्थिती काय आहे. काहीही करू नका, फक्त तुम्ही जागे व्हा. समाजाकरता काही करू नका, धर्माकरता काही करू नका, फक्त तू जागा होईल, तुझं कुटुंब जागा कर. तुझ्या कुटुंबामध्ये काय काय चाललंय, हिंदू धर्माची संस्कृती किती जागे ठेवतो याच्याकडे बघ जरा. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आपली संस्कृती आपला धर्म जर जागा ठेवला तर काही करायची गरज पडणार नाही. आणि आजगरासारखं झोपणं हे पहिल्यापासून परंपरेत आले. अरे ते सुलतान आले, 700 वर्ष तुमच्या बोकांडी बसून त्यांनी राज्य केलं. का केलं ते, नुसत्या बायला दगड घेऊन उठले असते ते किती होते, चिमूट भरत होते ना ते, का झोपले नाही त्या काळात. महम्मद घोरी आला, ज्या काळात तिने आक्रमण केलं, पुढे गेले होते हिंदू. शिवाजी महाराजांनी युद्ध केलं, कोणाशी युद्ध केलं, मराठीशी युद्ध केलं, हिंदूंशी युद्ध केलं मुसलमानापेक्षा. ही पहिली परंपरा आपली एवढी लांछन आहे. आपलं झोपणं, आपलं त्याच्याशी काही कर्तव्य नाही, त्याच्यापासून काय आपण दूर आहेत. याच पद्धतीने गोष्ट झाली महाराज. इंग्रज 150 वर्ष होते, किती होते ते, कोण आहे त्याच्याबद्दल. हिंदू धर्माचे छेदक कोण आहेत, तुम्हाला दुसरा समाज दिसतो, दुसरे लोक दिसणार नाही. इंग्रजांनी 4.5 लाख गुरुकुल होते, कन्वर्ट केले की हायस्कूलमध्ये कॉलेजमध्ये परिवर्तित केलं. तुमचा धर्म पुढं छेडला गेला. आता तुमच्यावर अजूनही आरोप आहे, हिंदू धर्माचे धर्मांध आहेत तुम्ही, आणि तुम्ही रोज ऐकताय ते, तुम्हाला धर्मांध म्हणतायत. हिंदू धर्माची माणसं धर्मांध म्हणतायत ती. आता ती गोष्ट आता सध्याच्या काळात सोशल मीडियावरती ती आपण रोज पाहतो, रोज ऐकतो. मग नेमकं आपलं काम काय, आपलं काम काय. आपल्याला आपली धर्म संस्कृती जागी करायची, याचा अर्थ आपल्या घरामध्ये सुरुवात करायची. आपल्या घरातली परिस्थिती काय आहे, प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती काय आहे. काय तुम्ही कशावर हिंदू आहेत, आता गळ्यात उपर नाही घातले म्हणून तुम्हाला ना शिंडी, तुम्हाला ना जाणवं, तुम्हाला ना कुठं कासुटा, ना तुमच्या कपाळाला गंध. तुम्ही कसं ठरवायचे. एक समाजाचा काहीतरी तिची टोपी दिसते, चड्डी दिसते, दाढी दिसते, दिसतोय तो एवढा मोठा समाज लांबून, मी आमक्याचा आहे. तुमचं काय आहे, काय नाही तुमचं. हे आपल्याला काय करायचं, हीच परिस्थिती आहे, हीच परिस्थिती आहे. मग आताची परिस्थिती अशी आहे, तुम्हाला परिस्थिती सांगतो, जो तो येतो त्या बायांचं महिलांचं कौतुक करतो. अरे तुम्ही तुमचं पहा, पुराणात पुढे आहेत, तुम्ही शास्त्रात पुढे आहेत, इतिहासात पुढे आहेत, वेदात पुढे आहेत, आणि महिला कुठं पाठीमागे राहिली होती. मग तुमचं वर्णन करायचं, तुम्ही किती घातक बनलात या गोष्टी करता हे तुम्हाला सांगायचं. मला आता माझं वाक्य थांबवतो जरशी. महिलाला शक्ती असं म्हणतात, तिला काय म्हणतात, शक्ती. पुरुषापेक्षा 4पट शक्ती असते त्याच्यात, ती 4 पटीने जास्त काम करते. आजही पुरुषांच्या बरोबर दिवसभर काम करून शेतकऱ्याची महिला घरी आल्यानंतर सगळं कुटुंबातलं करते, खाऊ पिऊ घालते, सगळे झोपल्यानंतर झोपते, सकाळी आधी उठते, घरातलं सगळं करते आणि नवऱ्याबरोबर दिवसभर काम करते. तिला थकवा नसतो म्हणून तिला म्हणतात शक्ती. समजलं, बाईला शक्ती म्हणतात. आत्तापर्यंत इतिहासामध्ये जिथे जिथे देव नापास झाले तिथं तिथं सगळी पहिली बाई पुढे आली.
महिषासुरासारखे दैत्य कोणी मारले? बाईनीच मारले ना. मग अवदासा कोण आहे? अरे अवदासा कोण आहे? हा मोकळे म्हणे ना, अवदासा कोण आहे? हा अवदासा कोण आहे? बाईच. आणि लक्ष्मी कोण आहे? बाईच आहे. सीता जेव्हा अवदासा बनून लंकेत गेली, अख्खी लंका संपवून टाकली तिनं. आणि द्रौपदी जेव्हा अवदासा बनली, तिने अख्खे कौरव संपवून टाकले. आणि तशीच गोष्ट असते, जेव्हा देवी अवदसा बनते, दैत्याला मारते, त्या काळात ती केस मोकळं सोडते. पहा चित्र तुम्ही. आणि दैत्य मोठमोठे मारून टाकले. समजली तुम्हाला नारीची शक्ती? समजली. आता पुढे ऐका. बरं पहा, धर्म बाईच्या खांद्यावर असतो, संस्कृती बाईच्या खांद्यावर असते. बाईजवळ धर्म सुरू होतो, बाईजवळ धर्माची विस्तार होतो. आणि बाई धर्म टिकू बाई धर्म टिकू शकते. बाईच व्रतवल्य करू शकते, माणसं करत नाहीत. आजही व्रतवैकल्य, ऋषी पंचमी, अजून हरतालिका असेल, प्रदोष असेल, पौर्णिमा असेल, एकादशी असेल, या व्रताने धर्म टिकतो, धर्म वाढतो. मला आई, तो मला आई. कोणी शिकवला धर्म? कोणी शिकवला? आईने शिकवलं ना. आईने शिकवला. याला बाप्पा म्हणतात, इथं पाया पड, इथं लात मारू नको. मग धर्म सुरुवात कुठून झाली? बाईपासून झाली. विस्तार कुठं झाला? बाईपासून झाला. बाईपासून धर्माचा विस्तार झाला. आणि टिकली कुठं? बाईवर टिकली. बाई शक्ती आहे, बाई महाशक्ती आहे. भारताची संस्कृती बाईच्या खांद्यावरती आहे. हे सगळं तुमचं कौतुक करतात ना, सगळे तुमचे जो पेपरवाला बी, टी व्हीवाला बी. अरे पण त्यांच्यातलं कमी सांगा ना, ह्या कुठं चुकायला लागल्यात आता. यांनी केवढा घात सुरू केला हे पण सांगा ना संस्कृतीचा. आता हे सगळं तुमच्याकडे आपण पाहतो. संस्कृती, तुमच्या भारतीय संस्कृती. घराची इज्जत कोणाच्या खांद्यावर आहे? केवढा श्रीमंत असू दे, किती शिकलेले असू द्या, अरे घराची इज्जत कोणाच्या खांद्यावर आहे? माणसाच्या का बाईच्या? बाईच्या खांद्यावर आहे. गावची इज्जत कोणाच्या खांद्यावर आहे? बाईच्या. देशाची इज्जत कोणाच्या खांद्यावर आहे? बाईच्या. भारत देश इतर देशापेक्षा वेगळा का समजला जातो? फक्त बाईमुळे समजला जातो. फक्त बाईमुळे समजला जातो. इतर देशात त्या भोग्य आहेत आणि आमच्या देशात पूज्य आहेत. आमच्या देशामध्ये देवता आहेत, त्या लक्ष्मी आहेत, त्यांची पूजा होते. कुठं पूजा होते? कन्या म्हणून कन्या भोजनात पूजा होते. लग्नात साखरपुड्यात बाईचीच जास्त पूजा होते. होते की नाही? होते. लग्नामध्ये लाजा होम करतात, तिथं बाईचीच जास्त पूजा होते. होती की नाही? बरोबर आहे, तिथं तिचीच पूजा होते. आणि जर गरोदर राहिली, जर घरचे हौशी नवशी असले, तर मग डोक्यात हार, गळ्यात हार, दंडात हार, एक चौफळा, मग एक झोका. आणि मग ती मॅडम रुबाबशीर बसलेली असते आणि ती नवरा कोपऱ्यात बसतो. तुला देवा बाई झाला असतो तर बरं झालं असतं. किती वाईट. पुढे बाळंती आल्याच्या नंतर घरात येते तेवढी तसे नाही, तिथं पूजा केली जाते. लग्नात तिची पूजा, ती देवता आहे. समजलं? मग भारतीय संस्कृती, धर्म संस्कृती, हिंदू संस्कृती कोणाच्या खांद्यावर आहे? ती बाईच्या खांद्यावर आहे. बरोबर आहे की नाही? आता छान वाटलं. बाई शक्ती आहे, बाईच्या खांद्यावर धर्म वाढतो, बाईच्या खांद्यावर संस्कृती आहे, बाईच्या खांद्यावर इज्जत आहे. सगळं तुमच्याजवळ आहे. पाळायचं कोणी? तुमचा बाप पाळीन का? हां, टिकवायची कोणी? काय करतो तुमच्या घरातल्या पोरी? ही संस्कृती टिकवायचं काम मुलगी शिकली पाहिजे. त्यामुळे आता मी आहे, मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, सुटापुटात झाली पाहिजे. अरे पण सण वार तिला शिकवा तुम्ही. सून असेल, मुलगी असेल, बाई प्रसंगी बांगड्या घातल्या पाहिजे, कुंकू लावलं पाहिजे, बुचडा बांधला पाहिजे, साडी नेसली पाहिजे. वर्षातून काही दिवस तुझ्याकडे पाहिल्यानंतर तू भारत माता दिसली पाहिजे, अशी मुलगी बनवली पाहिजे. आणि तुमची जबाबदारी आहे. बाईने केस मोकळे, आमच्या लहानपणी बाईने केस मोकळे सोडले का? न्हायल्यानंतर तुम्ही हे केसाला गाठ दे. केस वाळीपर्यंत पण मोकळे सोडत नव्हते का? केस सोडले की अवदशाचं रूप असते. पुढं बोल का आलेलं तुमच्या लक्षात? हां, कोणाच्या केसाला काय आता? ती ही संस्कृती काय आपली? हे कोण? हे शासन टिकवणार आहे का? हे शिक्षण आपल्याला द्यावं लागेल ना. आपल्या सुनांना, आपल्या मुलीला
हे आपल्याला सांगावं लागेल की नाही संस्कृती. मग ही भारतीय पाश्चात्य संस्कृती आणून तुमच्या डोक्यात कोंबली कोणी आणि आल्यानंतर ती कशी वाढली आता दिसते तुम्हाला. मुलींचे पोशाख कसे आहेत ती परिस्थिती मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. महत्त्वाचा मुद्दा सांगायचा ते असं योग आहे, काल आहे, युग आहे. कॉलेजमध्ये आई वडील बाप आता त्याला थांबू शकत नाही. पण तरीसुद्धा त्याच्यात सुद्धा सण वार लग्न हे असतं. तेव्हा ही मुलगी आपली भारतीय संस्कृतीची नारी दिसलीच पाहिजे. हे तुम्हाला मोठ्या साहसाने काम करणं गरजेचं आहे. तर संस्कृती टिकेल आणि तर हिंदू धर्म टिकेल. संमेलनं घेऊन व्याख्यान जोडून त्याचा उपयोग होणार नाही. जागे व्हा, जागे व्हा. घरात सुरुवात करा, घरात सुरुवात करा. देव पाहिजे, देवरा पाहिजे, आरती पाहिजे. मुलीच्यावरती सुनावरती त्याला विनंती केली पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. केव्हा तरी घरातली संस्कृती दिसली पाहिजे. कारण संस्कृतीचं आणि धर्माचं कारण मूळ तुम्ही आहात. भरपूर तुमच्याबद्दल बोललो. हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये कोणी तुमच्या डोक्यात घातलं रे शिवाजी महाराज नको, संभाजी महाराज नको, आमके टमके तुमच्या बोकंडी आणून घातले का? पुढे गेले होते तुम्ही इतके दिवस? कोणी मोर्चे काढले याच्याकरता? शिवाजी महाराजांच्या बाबतीत इतकं पाठीमागं ढकलत दुसऱ्यांना मी त्याचे नावं नाही सांगत, फक्त तुम्ही लक्षात घ्या मला काय म्हणायचं ते. ढकललं ना बाजूला का? कशामुळे? शिवाजी महाराज सेक्युलर नव्हते? कोणी घातला सेक्युलर शब्द तो? शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सगळे आमच्या संतांच्या सगळ्या जाती धर्म नाही. शिवाजी महाराजांना सगळे जाती धर्म नव्हते. कोणते जाती धर्म शिवाजी महाराजांच्या राज्यात नव्हते, त्यांच्या राज्यात नव्हते, सगळे होते. आमच्या संतांचे अभंग म्हणून आता माझ्याकडे की 1000 अभंग पाठीत मला. सगळे आमच्या संतांनी संतांच्या विचारांनी का नाही चालतं आपलं महाराष्ट्र? शिवाजी महाराजच्या विचारांनी का नाही चाललं आपण महाराष्ट्र? आणि काय ठराविक लोक आहेत का या महाराष्ट्राचं कल्याण करणारी? शेकड्यांनी पडले का ठराविक लोक पुढे आले की शिवाजी महाराजांचे संस्कार का नको? आणि मग हिंदू धर्माची संस्कृती टिकवण्याकरता आपल्याला आपल्यापासून प्रयत्न करणे. शिवाजी महाराज डोळ्यापुढे पाहिजे. शिवाजी महाराज सगळे एकत्र ठेवले, सगळ्या जाती एकत्र ठेवल्या. आणि माझ्याकडे पहा, खाल्लं नका पाहू. आपल्याला कोणत्याही धर्माचा कोणत्याही समाजाचा निषेध करू नका, फक्त तुमचं वाढवा. लोकांची रेख पुसू नका. आपलं वाढवलं पाहिजे. आपल्यापासून सुरुवात झाल्याच्या नंतर मग तो आपल्याला ते सोपं जाईल ना ती गोष्ट. आणि म्हणून मुद्दा हा देश, आपलं घर, आपलं राष्ट्र, आपली गल्ली, आपलं गाव, हे सगळं आता ते लई जड जातं आहे बोलायला लोकांना ऐकायला. पण तरी 2 वाक्य सांगतो तुम्हाला. तुमच्या डोक्यात घातला हा सगळा देश संविधानाने चालतो. संविधानाने कोर्ट चालतं. संविधान समाजाला काबीज करू शकत नाही. संविधान गुन्हेगाराला चालतं, गुन्हेगारावर संविधान चालतं, व्यक्तीवर चालतं. समाज असा नदीच्या प्रवाहासारखा प्रवाहाने चालतो. समाज त्याच्या ढंगाने चालतो. समाज कोणत्या देवतेला मानत नाही, कोणत्या धर्माला मानत नाही, कोणत्या संविधानाला. तो समाज कशालाच खात नाही. तो ज्याला जे पटतं तेवढं थोडं घेतो आणि तो तिथंच सोडून देतो. त्याच्या ढंगाने चालतो तो. मग त्यामध्ये आपण पाहतो त्या काळात आपल्याला ही गोष्ट वाढावी लागते. त्याला ते समजून सांगावं लागतं. नाही तर ते प्रवाहाप्रमाणे त्याच्या ढंगामध्ये चालतो तो. आजही भारत देश संपवतो 2-5 मिनिटात. मला थकवा आला. सकाळपासून दिवसभर करावं लागतं आम्हाला. 20,000चं गाव असतं. तिथं पोलीस असतो का? पोलीस स्टेशन असतं का तिथं? कोण चालवतो गाव? शासन चालवतं का? संविधान चालवतं का तुमचं ते गाव? मग कोण चालवतं? नगरसारख्या शहरामध्ये भाऊन बहीण असतात, तरुण 15-20 वर्षाचे 16 वर्षाचे असे एका खाटवर झोपलेले असतात. बहीण आणि सक्का भाऊ एकत्र राहतात. कधी गडबड होती का रे? काय आहे तिथं? संविधान उभं आहे का तिथं? कायदा उभा आहे का तिथं? का पोलीस उभा आहे तिथं? कोण आहे तिथं? दोघांची म्हणजे धर्मदंड उभा आहे. ही माझी बहीण आहे,
मी तिचा भाऊ आहे, ही माझी बहीण आणि ही माझा भाऊ आहे, ही माझ्या मित्राची पत्नी, मी हिच्याकडं वाकड्या नजरेने पाहिलं तर मला पाप लागेल. आणि म्हणून हिंदू धर्माची संस्कृती आपल्या डोक्यावरती बोजा आहे म्हणून गावं चाललेत, महाट चाललाय. अरे तुम्ही काय समजता? शासन प्रशासन 5% समजते तुमचं शासन. आम्ही 95% समाज समजतोय. आम्ही 95%. तुम्ही 5% पण धडाचे सांभाळत नाही. तुम्ही फक्त दारुडे सांभाळताय, दरोडेखोर सांभाळताय, बलात्कारी सांभाळताय, भ्रष्टाचारी सांभाळताय. बाकी समाज तुमच्यावर चालला काय? कोणावर चाललाय? हे आमचे 20-20 हजाराचे भागवत होतात, कथा कीर्तन होतात. पोलीस असतात काय तिथं? काय होतं? आमचा 16 चाललाय, 5-7 लाखाचा 16 चाललेला आहे. पोलीस आहेत काय तिथं? कशावर चाललाय समाज? गाव कशावर चाललंय? कोणाच्या हुकमात चाललंय? संस्कृती. बांधाच्या कडाला दगडाचा देव असतो. नको तिकडे देव आहे, मला पाप लागेल. तिकडं इकडं तू तोड करून लगेल बसतो. ही संस्कृती याच्यावर देश चाललाय. भारतीय संस्कृतीवर देश चाललाय. अजूनही त्याच्यावर देश उडवणार आहे. कोणाला जसं म्हणता येईल तशावर गदा घालायची आणि आपण फक्त झोपून राहायचं. का आपण प्रत्येकाने मनाला विचारा, मी माझ्या धर्माकरता काय केलं? मी माझ्या संप्रदायाकरता माझ्या हाडाचे काढ केले आणि 1000 कीर्तनकार उभे केले आणि धर्माचे प्रचारक उभे केले. तुम्ही काय केलं? काय केलं? सुरू करा, उद्यापासून सुरू करा. पाया पडा, घरातल्या बायकोच्या पाया पड. नाही, तू कुंकू लावलं पाहिजे. मुलीच्या पाया पड. एक दिवस माझ्याकरता कर. मुलगी ऐकू शकते. आज अक्षय तृतीया आहे, आज संक्रांत आहे. तू माझ्याकरता भारती बन, माझ्याकरता भारती बन. आपल्याला लागल्याला जायचं आहे, तू माझ्याकरता भारती बन. मुलगी ऐकू शकते, सून ऐकू शकते. आता प्रवाह तर व्हायला लागला, त्याला तर आपण ना करू शकत नाही. ते तर चाललाय प्रवाह, त्याला काय करण आपण आता. पण हे आपण करू शकतो तरच संस्कृती रुजेल आणि तरच संस्कृती टिकेल. आणि समाज आजही धर्म संस्कृतीवरती सगळा समाज चाललेला असतो. कायद्याने समाज चालत नाही. 2 पोलीस उभे केले तर मधून गोळ्या घालतील माणसं एकमेकाला. आणि 100 पोलीस तरी रोज बलात्कार घडतात. आणि म्हणून आपल्याला धर्म संस्कृती, भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती टिकली पाहिजे. लोक टिकवतील या भ्रमातून बाजूला जा. मला टिकली पाहिजे. तुम्ही माझ्या पुढे बसलात ना, महाराज व्याख्यान करतात, मग कोणाला तरी सांगतात हाच घोटाळा होतो, मला सांगतात, मला सुरुवात करायची. थोडे परिनिरे आविट ते घ्यावे खरे. एवढं सुरू कर. या 8 पारा माजरी मोटके निमशोरी एवढं सुरू कर ना. हारी एवढं कर. शेजारची बसला गप्पा मारतो ना, गप्पा मारतो शेजारच्या बसलेल्या बाईला सुरुवात केली पाहिजे. आपली परंपरा काय आहे, आपलं काय आहे, बाईची शक्ती काय आहे, आपलं धर्माची जबाबदारी काय आहे, आपण ते केलं पाहिजे, आरती केली पाहिजे, मुला शिकवलं पाहिजे. हे बोला ना तुम्ही. पुढं बोललं जातं महाराज. आपल्याला प्रत्येक आधुनिकता घरामध्ये दाखवायला लई कंड येतो. कपाट काय, फ्रीज काय, दगड काय, माती. अरे देवाला दाखव. एवढा मोठा आम्हाला लोकांनी येतो बंगल्यात, पहिले संडासात घेऊन जातात. मग त्यांनी विचारलं देवा रुपये प्लॅनमध्येच नाही बसला. तू हिंदू आहे का? तू आता काय तोड नाही माझं धड. एवढा बांगला पाहिजे तू, तुला देवा रेचं तुला एवढं होत नाही तुला. आणि कशाचा हिंदू आला रे तू? कशाचा हिंदू आला तू? आणि म्हणून जाऊ द्याला संपवतो. हिंदू संस्कृती कशी जागी होईल आणि कशी टिकेल मराठी भाषेत सांगा आणि ठणकून सांगा. यांना प्रवचन द्यायच्या भानगडीत पडू नका. यांना इतिहास सांगायच्या भानगडीत पडू नका. आणि पूर्णाचे दाखले देऊ नका. हनुमंतरायांनी ते केलं, शिवाजी महाराजांनी काय केलं, ते झालं ते सगळं. तुम्ही काय करता हे पहिलं ठरवा ते. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना एकच काम करायचं आहे. मी आयुष्यभर करतो, तुम्ही करा. भरपूर बोललो, मला एवढं नव्हतं बोलायचं, पण इतकं हे बोलणं पाहिजे होतं, गरजेचं आहे बोलणं. पुढे केव्हा तरी मला समय बोलणं भाऊ कोणी वक्ते बोललो, डोकं दुखायचं काम नको करू माझं. ज्या गरजेच्या गोष्टी समाजावर प्रभाव झाला पाहिजे, त्या वाणीचा प्रभाव पडला पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, तरुणांनी काय जागृती केली पाहिजे. माझ्या आता आपण काय सुरू केलं पाहिजे. आता हे तुमची समिती पुरवू ऐकताय का मोबाईल पाहता तुम्ही? पुढच्या वेळी तुमचे आता जर 11 असले तर तुम्हाला 22 उभं करता आले तर तुम्ही काम करताय, नाही तुम्ही काम नाही करते. हो,
आणि पुढे पुढे संमेलनाचे पैसे खर्चा ना. कशाला तुमच्या गाड्या? एक दिवस नाही तुम्हाला गाडी वापरते? एक दिवस तुम्हाला संस्कृत धर्माकरता काही शरम नाही वाटत तुम्हाला? 7 वेळा बोलायचं, घालणं 4-5 माणसं, खिशाचे पैसे खर्च कर, संमेलन चला तिकडं येऊ शकतात. पण काय तुमचा साहेबी थाट, जसं काय त्या कुलकर्णींनी मुक्त घेतलं, या बाबा आमचे जावाई. आपल्याला राग आला, आपल्याला गरज पडली, आपण जागे झालो तर हे होऊ शकतं. इतकं वंचन आहे, इतके वाईट वाटतं महाराज. अरे संमेलन करण्याकरता पैसे गोळा करून हे उभं करावं लागतं. ह्या पोरांना काय किती कठीण गोष्ट आहे. अजून किती संस्कृतीला घालवणार आहे तुम्ही? तेच होणार आहे. जसे ते सुलतान येऊन बसले ना तुमच्या बोकडे, की इंग्रज येऊन बसले ना, तोच प्रकार हे थोड्या दिवसात. जर तुम्ही जागे झाले नाही तर प्रभू रामचंद्र की जय म्हणून काही होत नाही. त्याचा जयच आहे. पैसा हृदयामध्ये मी रामू, हे सगळं भरपूर आहे. तुम्ही आजपासून माझी तुम्हाला हुकूम म्हणा, का माझी तुम्हाला आज्ञा म्हणा. पुढच्या वेळी संमेलन होईल त्यावेळी फक्त एक करा, तुम्ही प्रत्येकाने एक माणूस घेऊन या, याच्या डबल समाज होईल. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये काही करून संस्कृती कशी सुरू करता येईल तुमच्या घरातून सुरू करा. नगर सुधारायच्या भानगडीत नका पडू आणि गल्ली सुरू नका, घरात सुरू करा. घरामध्ये काय करतील तुला? नाताला, नातीला, सुनाला, मुलीला, नवऱ्याला बायको नवरा बदलू शकते, माझे अनुभव इथे. आणि म्हणून आपल्याला संमेलन करायचे हे इतके झाले पाहिजे की सहजरित्या तारीख ठरली तरी गर्दी झाली पाहिजे, इतकं त्यांचे मन तयार झाले पाहिजे. तर असो भाग त्याच्यावर खूप बोलण्यासारखं असतं, इतिहास भरपूर मोठा असतो. पण आता मला आता पण 3-4 कार्यक्रम झालेत. आता दुपारी आपण ह्या मुलांच्या कष्टाकडे थोडं तरी लक्ष दिलं पाहिजे. आपण मदत केली पाहिजे, उपस्थित राहण्याची मदत. आता इथं बसले तुम्ही सगळे पैशावाले, त्याला पैसा लागतो, याला लागतो, सावला लागतो, याला लागतो. मग जाता जाता सगळ्यांनी एक एक नोट, एवढ्या नोट असणार खिशात तुमच्या, पण धैर्य नाही हे धर्माकरता टाकून जेव्हा 500 रुपये. मन तयार होत नाही ना, मन तयार होत आहे ना. ते मी माझ्या धर्माकरता काय करतो, मन तयार होत नाही. तर ते मन तयार करा आणि सुरुवात करा. ही जी मंडळी करते त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माता भगिनी तुम्ही सर्वांनी माझी मराठी ऐकल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पण जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे. तुम्ही कुटुंब बदलू शकता, तुम्ही गाव पण बदलू शकता आणि तुम्ही देश पण बदलू शकता, आणि तुम्ही शक्ती आहात. असं आहे. तुम्ही नीटाला वाकडं पण करता आणि वाकड्या नीट पण करू शकता. तुम्हाला पण धन्यवाद देतो. आणि पुढे बसलेले सगळे माझे श्रोते भरपूर संख्येने मोठी उपस्थित राहिलात, तुम्हाला धन्यवाद देतो. राग बीग काय मानू नका, माझं काय वैयक्तिक त्याच्यात नाही, आपलं सर्वांचं आहे. आपण आपल्या धर्माकरता जागं झालं पाहिजे. असं आहे. तुम्हाला राग आला तुम्ही काय माझं वाकडं करणार आहे? घेणं न देणं आणि काय कंदी लावली ना, मला काय तुमचं तुमच्याकरता आलो मी इथं, तुमच्याकरता सांगितलं नाही. आणि हे सांगितलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे. असो, भरपूर त्या ठिकाणी बोललेलं आहे. एवढं बोलून मी माझ्या या ठिकाणी शब्दाला पूर्णविराम देतो. सर्वांनी एकदा मोठे म्हणा, रामकृष्ण हरी. श्रीराम श्रीराम, जय राम, जय जय राम. भारत माता की, शिवाजी महाराज की जय. धन्यवाद महाराज साहब.